नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहे मुंडी रस्सा. झणझणीत मुंडी रस्सा बनवणार आहे. आणि मुंडीला आपण भाजून आणलेले, भाजून एकदम मस्तपैकी कोळशावरती भाजलेले मुंडीला. आणि आता तिला आपण आहे ना कुकरमध्ये टाकूया, बापायसाठी कुकरमध्ये बापायसाठी टाकू. आणि कुकरमध्ये बापायसाठी टाकू आणि बापल्याच्या नंतर आपण बॉईल करू. कुकरमध्ये बॉईल करू मस्तपैकी. झणझणीत मुंडी रस्सा बनवणार आपण. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया पाणी टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकूया पाण्यामध्ये आणि थोडासा मीठ टाकूया पाण्यामध्ये. थोडा मीठ टाकूया पाण्यामध्ये आणि थोडा पाण्यामध्ये ढवळून घेऊ, कारण सर्व ठिकाणी मीठ लागला पाहिजे आणि हळद लागली पाहिजे. आणि मस्तपैकी आज आपण मुंडीचा रस्सा बनवणार आहे. आणि आता आपण कुकरचं मिक्स बेजाकडे सुद्धा खोका आणि ती छोलीच्या वर आणि आता आपण त्याला ढाकण लावू आणि मिनिमम 5 शिट्या वाजवू. आपण 5 शिट्या वाजवू आणि इथे ठेवून देऊ. आणि दुसरं एक दाखवतो तुम्हाला. मुंडीसाठी आपण आणलेलं आहे, बनवलेलं आहे वाटप. ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे कांदा, खोबरा, लसूण, अद्रक आणि मिरची, मीठ आणि हळद. हा आपल्या मुंडीसाठी मसाला आहे. आणि त्यानंतर आपण पण मिक्सरमध्ये करून ठेवणार आहे, मिक्सरमध्ये पिसणार. त्यानंतर मग आपण मस्तपैकी झणझणीत मुंडी रस्सा तयार करू. आता नमस्कार मित्रांनो, आपली मुंडी बॉईल करून झालेली आहे. एकदम मस्तपैकी फ्रेश करून त्यातली हड्डी वगैरे सर्व काढलेली आहे. मुंडीची हड्डी वगैरे कमी करून टाकलेली आहे, कारण का आपल्या रश्श्यामध्ये नंतर खायला त्रास होतो. त्यामुळे आपण हड्डी पूर्ण काढलेली आहे. आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया झणझणीत मुंडी रस्सा. आता आपण आपला तेल तयार तेल गरम होऊ द्या. आणि सर्वप्रथम आपण तेलामध्ये पहिला हळद टाकूया. हळद टाकल्यावर आपण टाकूया मिरची पावडर. मिरची पावडर तुमच्या प्रमाणे घ्या. आणि आता आपण टाकूया काला वाटप. आता चांगला आपला मसाला भाजून घेऊया. आणि टाकूया धना पावडर, चवीनुसार गरम मसाला.
आणि आजची मुंडी जी आहे ती ऑर्डरची आहे, कारण आज आपल्याला ऑर्डर आली होती मला ती आजची मुंडी पाहिजे भाजलेली. ती आज आपल्याला ऑर्डरची मुंडी आहे, त्यामुळे आज मी ऑर्डर मारणार आहे आजची मुंडीची. आणि थोडासा आपण टाकूया मुंडीचा स्टॉक. मुंडीचा स्टॉक टाकूया आपण. आपली ही ऑर्डर आजची जर फायनल झाली तर मला हर रविवारी मुंडी किंवा कसली तरी ऑर्डर भेटणार आहे. बघा कसा आता आपल्या ह्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटलाय एकदम मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आणि वाटप पण एकदम मस्तपैकी झालेलं आहे. बघा कसा मस्त तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण टाकूया त्याच्यामध्ये मुंडीचा स्टॉक टाकूया. ते पूर्ण आपण मुंडीचा स्टॉक टाकूया, कारण आपल्याला आणि एक पूस मुंडीचा आहे याच्यामध्ये घेऊया. चांगलीपैकी आपण व्यवस्थित उकली येऊन देऊया. अजून जरा रस्सा वाढवूया, कारण ऑर्डरमध्ये 4 या 5 जण खातील असा आपण त्यांना रस्सा बनवून देऊया. आता आपला रस्सा होणार आहे झणझणीत मुंडी रस्सा. झणझणीत मुंडी रस्सा होणार आहे. थोडासा अजून पाणी टाकतो, कारण आपली मराठी लोक आहेत आपली खाणारी, तर त्यांना भातासंगती रस्सा पाहिजे, त्यामुळे त्यांनी मुंडी हे केलेली आहे. आणि आता थोडासा आणि लसूणची पात टाकूया. लसूणची पात आणि 4-5 जण हे आरामशीर खाऊ शकतात. आणि रस्सा पण मस्त झालेला आहे. आणि आता आपण टाकून ठेवूया ही मुंडी टाकूया, कारण अंग उडतंय म्हणून. कारण मीठ ऑलरेडी मसाल्यामध्ये पण आहे आणि मुंडी बापतेवली पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मी मीठ टाकलं नाही. आता मी थोडासा चाकेल, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकेल, कारण मसाल्यामध्ये पण वाटपमध्ये पण मीठ आहे. आणि मुंडी बापली बॉईल केली त्याच्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळं मी मीठ कमी टाकणार आहे. आणि आता मुंडीला मिनिमम 5 मिनिटं आपल्याला उकळी येऊन द्यायची, फक्त उकळी येऊन द्यायची. बाकी मुंडी तयार झालेली आहे. मित्रांनो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. आता आपली मुंडी झणझणीत मुंडी रस्सा तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवतो.
झणझणीत मुंडी रस्सा तयार झालेला आहे. आणि बघा कसं मस्तपैकी बनवलेलं आहे बघा. हे बघा मुंडी, झणझणीत मुंडी रस्सा आणि एक नंबर बनलेला आहे. आणि तिखट पण मस्त टाकलेलं आहे. कारण काळं का झालं, कारण आपण वापरलं होतं काळं मटण, काळं वाटण. त्यामुळं रस्सा जरा थोडा काळा झालेला आहे. त्याला काय टेन्शन नाही घ्यायचं आणि असंच बनवत राहा. आणि मुंडीचे फायदे भरपूर असतात. तुम्ही गुगलवरती सर्च करा की मुंडीपासून किती फायदे भेटतात आणि त्यानंतरच तुम्ही बनवून खा. आणि मुंडीचे फायदे भरपूर भेटतात शरीराला. मुंडी पाया हा शरीरासाठी खूप छान असतो. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर सब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चव महाराष्ट्राची. Oh boy.